9 अगस्त 2025 को रक्षाबंधन के दिन वसई की लोकप्रिय जनप्रतिनिधि एवं विधायक स्नेहा दुबे पंडित ने वसई की समस्त बहनों की ओर से मीरा भाईंदर वसई विराट पुलिस आयुक्त निकेत कौशिक को राखी बांधी। यह राखी केवल परंपरा निभाने का कार्य नहीं था, बल्कि यह जनता और पुलिस के बीच विश्वास और सुरक्षा का रिश्ता कायम करने का प्रयास था। स्नेहा पंडित ने कहा, यह हमारे पुलिस बल पर बहनों के अटूट भरोसे और उनके सुरक्षा के पक्के वचन का प्रतीक है। पुलिस भाई पूरे वर्ष दिन रात अंधेरी रातों में और तपती दोपहर में भी हमारी सुरक्षा करते हैं। इसके लिए उन्हें हम सम्मान देंगे। सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे, आपण बसून घ्यावे। कार्यक्रमाची सांगता होतच आहे, सांगणारच आहे। यानंतर कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीत होईल व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल। तरी सर्वांनी राष्ट्रगीतासाठी सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर उभे राहावे। सर्वांना विनंती आहे। धन्यवाद मॅडम। पोलीस हा सुद्धा माणूस आहे, पोलीस हा सुद्धा भाऊ आहे। आपण आज या रक्षाबंधनाच्या निमित्ताने माननीय पोलीस आयुक्त सो यांना वसई विरार महानगरपालिकेतल्या सर्व भाऊंच्या मार्फत आपण राखी बांधली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। ते गोविंदापाडा, निर्मळचा रस्ता, सातिवली फाटा ते रेंज ऑफिस, वसई फाटा ते वसई स्टेशनचा, असं मी हे फक्त वसई विधानसभा आणि पोलिसांमधलं सांगते। तशाच प्रकारे नालासोपारा आणि विरारमधल्याही मुख्य रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। सर, खूप छान चांगला कार्यक्रम डीसीपी पौर्णिमा चौगुले, माझे सहकारी डीसीपी सुहास या दोघांनी जे चांगला कार्यक्रम आयोजित केला, त्याने सांगितलं मला की अशा प्रकारचे कार्यक्रम जो आहे ते प्रथमच इकडे जो आहे आयोजित करण्यात आलेला आहे। माझी इच्छा आहे की अशा प्रकारचे संवाद आणि कार्यक्रम नेहमी चालू राहायला पाहिजेत, जेणेकरून आम्ही तुमची समस्या समजू शकतो आणि तुमचे जे मूल्यवान तुमचे जे सुधार आहेत त्याच्यावर पण आपण इम्प्लिमेंट करू शकतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार स्नेहा दुबे मॅडम, राजन नाईक साहेब ते काही कारणावश ते निघून गेले, माझे सगळे सहकर्मी पोलीस कर्मचारी, वसई विरार महानगरपालिकेचे सर्व गणपती मंडळचे पदाधिकारी, बंधू आणि आज खूप महत्वाचा सण आहे। मला वाटते मला जो आहे तुमच्याशी फक्त 2 रिक्वेस्ट करायचे आहे। माझे सर्व सहकर्मी या सणाच्या दिवशी सणाचे संपूर्ण कालात अथक परिश्रम घेतात, त्याच्या घरी पण हे सण साजरा होतो, परंतु सगळं सोडून माझे पोलीस सहकर्मी या सणामध्ये तुमच्या सोबत असतात, 24 तास अथक परिश्रम करतात। हा नॅचरल आहे की त्याची पण काही अपेक्षा होती, जर त्यांनी तुमच्याकडून सहकार्य मागितलं तर तुम्ही त्यांना जो आहे कशा सहकार्य करणार अशी मी तुमच्याशी विनंती करतो आणि अपेक्षा पण करतो। दुसरा पोलीस तथ्य मी काय हे तुम्हाला ठामपणे सांगतो की कुठल्याही असामाजिक तत्वाला कुठल्याही प्रकारचा गैरव्यक्ती आम्ही करून देणार नाही, हा मी तुम्हाला ठामपणे सांगतो। आमची 112ची हेल्पलाईन 24 तास ऑपरेशनल असते, तुम्ही कुठलीही कठीणाई कधीही देऊ शकता। आमचा रिस्पॉन्स टाइम खूप चांगला असते आणि तुम्हाला या पिरियड मध्ये आणि कशा पण कुठलीही अडचण
होऊ देणार नाही. तो हा दोन्ही विषय जो आहे मी पोलीस प्रशासनातर्फे तुम्हाला सांगू इच्छितो. स्नेहा दुबे मॅडम 2025 ऑगस्ट 27ला आपण सर्वांचं पूजनीय आदरणीय असं गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे. आमची यंत्रणा सुसज्ज आहे. आम्ही सर्व तयारी केलेली आहे. मंडळाच्या आमच्या बैठका सुरू आहेत, कॉर्नर बैठका सुरू आहेत. जवळजवळ वसईमध्ये झोन 2 आणि 3मध्ये 900-950च्या वर मंडळं आहेत. त्याचबरोबर 32,000च्या वर घरगुती गणपतीची स्थापना होते. प्रशासन सर्व बाजूने तयारी करत आहे. आज देखील मीटिंग त्याचाच एक भाग होती. आम्ही आमचे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणी आम्ही लोकांशी भेटतो आहे. मंडळाच्या बैठका सुरू आहेत, डॉल्बीवाल्यांच्या बैठका, मूर्तिकारांच्या बैठका. प्रत्येकाच्या समस्या आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रशासनाची बाजू देखील मांडण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे. दरवर्षी गणपती येतात. अत्यंत आदरानं, अत्यंत उत्सवानं आपण तो साजरा करतो. यावर्षी देखील आम्ही पूर्णतः तयार आहोत. अत्यंत प्रेमानं गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहोत आणि 10 दिवस तुमच्या सर्वांसमवेत आम्ही एन्जॉय देखील करणार आहोत. खड्डे हा तुमचा विषय जरी नसला तरी पालिकेच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही हे खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला? आम्ही आता सरांनी देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांना देखील आव्हान केलेलं आहे की लोकांना कोणतीही अडचण नको व्हायला पाहिजे. सण हा आनंद साजरा करण्यासाठी असतो. तर प्रशासनानं प्रयत्न करायला पाहिजेत. माननीय पोलीस आयुक्त यांनी देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत. स्वतः ते देखील जबाबदारीपूर्वक यावेळी करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच चांगले चित्र पाहायला मिळेल.